पाच पांडवापैकी असा कोणता योद्धा होता ज्याच्यासाठी धर्मराज युधिष्ठिराने स्वतःचे सख्खे भाऊ भीम आणि अर्जुनाचे प्राण सुद्धा पणाला लावले? असा कोणता योद्धा होता ज्याच्या तलवारीची गती पावसाच्या धारांनाही स्पर्श करू देत नसे? लोक त्यांना केवळ सर्वात सुंदर पांडव म्हणून ओळखतात, पण त्यांच्या दिव्य शक्तीचे रहस्य आजही अनेकांपासून लपलेले आहे. चला तर आज उलगडूया अश्विनी कुमारांचे पुत्र आणि पांडवांचे रक्षक महापराक्रमी नकुल यांची ही अद्भुत गाथा. रामकृष्ण हरी. माऊली परिवार युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. तर नकुलचं वेगळेपण त्याच्या जन्मातच दडलं होतं. श्रीमद भागवत महापुराणातील 9व्या स्कंदातील 22व्या अध्याय असा सांगतो की नकुल हा कोणी सामान्य मानव नव्हता. माद्र्यायाम तवश्विभ्याम नकुल सहदेवश्य, प्रत्यक्ष देवाचे वैद्य अश्विनी कुमार यांच्या अंशातून नकुलचा जन्म झाला होता. म्हणूनच त्यांच्या रक्तातच आरोग्याचे आणि आयुर्वेदाचे ज्ञान होते. पाच पांडवांमध्ये नकुलला सर्वात देखणा आणि सर्वात सुसंस्कृत मानलं जाईल. नकुलाकडे एक अद्भुत शक्ती होती, अश्वहृदय. त्याला घोड्यांची भाषा समजत होती. अज्ञातवासात जेव्हा पांडव राजा विराटाच्या राज्यात होते तेव्हा नकुलने ग्रंथिक नाव धारण करून अश्वशाळेची जबाबदारी सांभाळली होती. महाभारताच्या विराट पर्वातील अध्याय 13 मध्ये असा उल्लेख आहे की नकुल हा केवळ घोडेस्वारीत निपुण नव्हता, तर तो जखमी आणि आजारी घोड्यांना आपल्या स्पर्शाने आणि आयुर्वेदिक औषधाने व्याधीमुक्त करायचा. हा केवळ एक राजकुमार नव्हता, तर तो प्राणीमात्रांवर प्रेम करणारा एक महान पशुवैद्य होता. पण नकुलचं सर्वात मोठं महत्व सिद्ध झालं ते यक्षप्रश्नाच्या वेळी. ज्यावेळेस चारही पांडव मृत पडले होते आणि यक्षाने एकास जिवंत मागण्यास सांगितले, त्यावेळेस धर्मराज युधिष्ठिराने भीमाला नाही, अर्जुनाला नाही, तर नकुलला निवडलं. नकुलो जीव तू राजन येव मे निश्चितामती. धर्मराज युधिष्ठिराचा हा न्याय आजही साधू संतांच्या कीर्तनातून, प्रवचनातून आणि भगवत कथेतून समाजासमोर मांडला जातो. कुंतीचा एक पुत्र मी जिवंत आहे, तर माद्रीचाही एक पुत्र जिवंत असावा. नकुल हा त्या न्यायाचं आणि समतेचं एक जिवंत प्रतीक बनला. तुम्हाला वाटेल नकुल हा फक्त शांत आणि देखणा होता, तर नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धात नकुल हा तलवारबाजीत सर्वश्रेष्ठ होता. कर्णाच्या पुत्रांचा सुषेण, सत्यसेन, चित्रसेन आणि द्विपद यांचा वध देखील नकुलनेच केला होता. नकुल इतका वेगवान होता की पावसाच्या थेंबामध्येही स्वतःला कोरडं ठेवून तो तलवार फिरवू शकत होता, असं वर्णन व्यासांनी केलंय. नकुल हे व्यक्तिमत्व आपल्याला शिकवतं की सामर्थ्य असूनही नम्र कसं राहावं आणि आपल्या कौशल्याचा वापर सृष्टीच्या सेवेसाठी कसा करावा. तो केवळ एक योद्धा नव्हता, तर तो सेवा, सौंदर्य आणि समर्पणाचा त्रिवेणी संगम होता. तर मंडळी, तुम्हाला नकुलबद्दलचे हे गुपित कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महाभारतातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी या सिरीजचा पुढील पार्ट पाहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.